ऑल टाइम लेजेंड, द स्टार, किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनचं नाव सुद्धा काढलं की आजही अंगात शहारे येतात आणि आपोआपच आपले पाय थिरकू लागतात. जगातील सर्व श्रेष्ठ डान्सर्सपैकी मायकल जॅक्सन हा एक आहे. त्याला जाऊन 15 वर्ष झाली, पण त्याचा धमाका आजही आपल्याला पाहायला मिळतो. ते पाहूया या व्हिडिओमधून. मायकल जॅक्सनच्या जादूने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर थैमान घातलंय. नकारात्मक रिव्ह्यूज असूनही अँटोनी फुकवा दिग्दर्शित मायकल या चित्रपटाने इतिहास रचला आहे. बायोपिकच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग ठरली आहे. कॅमेरा आणि लाईट्सच्या झगमगाटात या सिनेमाने फक्त इंडियामध्ये 31 करोड कमावले आहेत. या चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई आता 237 दशलक्ष म्हणजे 2259 करोड इतकी झाली आहे. हा आकडा खरोखरच थक्क करणारा आहे. या प्रवासात मायकलने हॉलिवूडच्या अनेक मोठ्या सिनेमांना धोबी पछाड दिली आहे. क्रिस्टोफर नोलनचा ओपनहायमर असो वा स्ट्रेट आउटा कॉम्प्टन, या सर्वांना मागे टाकत जॅक्सनच्या बायोपिकने अव्वल स्थान पटकावलंय. रमी मालेकच्या बोहेमियन रॅप्सोडीचा 51 दशलक्षचा रेकॉर्ड तर या सिनेमाने सहज पार केला आहे. सध्याच्या स्पर्धेत या सिनेमाने द सुपर मारिओ गॅलेक्सी मूव्हीला पहिल्या स्थानावरून खाली खेचलंय. रायन गॉसलिनचा प्रोजेक्ट हेल मेरी आणि रॉबर्ट पॅटिन्सन झेंडायाचा द ड्रामा हे मोठे चित्रपट असूनही सध्या सगळीकडे फक्त मायकलची चर्चा आहे. लायन्स गेट निर्मित या चित्रपटात खुद्द मायकल जॅक्सनचा पुतण्या जाफर जॅक्सनने मुख्य भूमिका साकारली आहे. रिव्ह्यूज काहीही असोत, पण प्रेक्षकांनी दिलेला हा कौल सांगतोय की किंग ऑफ पॉप आजही लोकांच्या मनावर राज्य करतोय. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही हा सिनेमा पाहणार का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच फिल्मी अपडेटसाठी फॉलो करा